सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। सर्वश्रुतिशिरोरत्न विराजितपदाम्बुजः वेदान्ताम्बुजसूर्यो यः तस्मै श्री गुरवे नमः। चैतन्यशाश्वतशान्तो व्योमातीतो निरञ्जनः बिन्दुनादकलातीतः तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानशक्तिसमारूढः तत्त्वमाला विभूषितः भुक्तिमुक्तिप्रदाता च तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता परवा काय पाहिलं आपण की आता आचार्य निरोप देत आहेत सगळ्यांना का त्यांचं शिक्षण संपलेलं आहे, पण इतके वर्ष घरापासून इतके दूर राहिलेले जे आपले शिष्य आहेत, आता ते जगामध्ये वावरायला जाणार, तर गुरुजींना आचार्यांना अनेक प्रकारची काळजी आहे. पहिलं म्हणजे इतके वर्ष ते इथे होते, म्हणजे काय, तर इथे शिक्षण घेतलं, इतके वर्ष घालवून शिक्षण घेतलं, पण हे सगळं विसरून गेले. कारण माया म्हणजे काय, बाह्य जगातली सगळी जी माया आहे ती या सगळ्याला आवरण घालेल. आणि हे जे शिक्षण आहे, वेदांचं शिक्षण किंवा परमतत्वाचं शिक्षण, हे शिक्षण घेतलेलं जर वाया गेलं तर उपयोग काय. म्हणून या विचारापासून, या शिक्षणाच्या विचारापासून लांब जाऊ नकोस, किंवा तो स्वाध्याय रोज कर, हे एक आहे. दुसरी गोष्ट अजून काय आहे, हार्मफुल काय आहे, की ते संपूर्ण त्यांचं हे सोडून, जीवन सोडून ते इकडे राहिले होते. त्याच्यामुळे काय आहे की जर एखादा वाहत गेला आणि त्यांनी संसारच नाही केला तर घरातले सर्वजण दुःखी होतील ना. त्यांना हेही सांगतायत आचार्य
की संसारालाही तेवढंच महत्त्व आहे, कारण मग आपली कर्म त्या संसाराद्वारेच केली जातात आणि त्या कर्मातून आपली मुक्ती त्याच्याशिवाय होत नाही. मग संसारातल्या अनेक गोष्टी या कर्माद्वारे सुटतात आणि संसार हे एक आपल्याला कर्म प्राप्त करून देण्याचं उत्तम साधन आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचं शिक्षण अतिशय काळजीने हे आचार्य शिष्यांना देत आहेत. तर ते काय काय सांगतायत. उपदेश पर भाषण जे असतं तसं चालू आहे की एकतर तुम्ही आहे ना सत्य बोला. सत्य म्हणजे काय माहिती का? अत्यंत पवित्र मन ठेवून कुणाचंही नुकसान होणार नाही अशा रीतीचं सत्य बोला. कर्तव्य करा, ते कधी टाळायचं नाही कर्तव्य. आणि इतकं सगळं जरी करत असलं, कर्तव्य जरी करत असलो तरी हे जे वेदाध्ययन तुम्ही इतके दिवस इथं राहून केलेलं आहे त्याचं स्मरण करत जा. त्याच्यापासून लांब कधीही जाऊ नये, नाही तर काही उपयोगच नाही. पुढे सांगतायत गुरुकडून घरी गेल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारायला पाहिजे. वंश परंपरा खंडित करायला नको. आणि इतकं जरी असलं तरी कोणत्याही कर्तव्याला घाबरून त्याच्यापासून लांब जाता कामा नये. स्वतःच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करता कामा नये. आणि स्वतःची समृद्धी हे आपलं ध्येय पाहिजे. ती समृद्धी मिळवायचीच आहे आणि तरीसुद्धा वेदांचं अध्ययन आणि वेदांचं शिकणं आणि शिकवणं यात हेळसांड होऊ नये कधीही. अशा अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी आचार्यांनी सांगितलेल्या आहेत. या गोष्टींना खूप महत्त्व आहे, कारण फार लहान वयात ही मुलं आचार्यांच्या गुरुकुलामध्ये जाऊन राहत आणि त्यांचा संपूर्णपणे आचार्यांवर विश्वास असे. या सांगण्यामध्ये मुलांचं तर कल्याण आहेच, आचार्यांची तळमळ आहे, आचार्यांचा एक प्रकारचा आशीर्वाद आहे. ते सांगणं हे एक निमित्त आहे. पण आपल्याकडून निघालेला जो विद्यार्थी आहे, शिष्य आहे, तो या आत्मतत्वाच्या ज्ञानासह संसारामध्ये यशस्वी व्हावा. ना आत्मतत्वाचं ज्ञान सोडावं त्यांनी, ना अध्यात्मज्ञान त्यांनी सोडावं.
अशी आचार्यांची तळमळ आहे. कोणत्याही बाबतीत त्यांनी अविवेकीपणा करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. अतिशय मोलाचा हा सल्ला त्यांनी दिलेला आहे. आता या भागामध्ये शेवटच्या म्हणजे या प्रकरणाच्या या भागामध्ये अशाच तऱ्हेचं ज्ञान गुरूंनी शिष्यांना दिलेलं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथे गुरु सांगतायत. देव, पितर यांची जी कार्य आहेत यांच्यापासून तू लांब होऊ नकोस. नाही तर आजकालची मुलं खूप फॅशन करतात. ते पूजा वगैरे कशाला करायचंय, दान वगैरे कशाला द्यायचंय, एखाद्या गरीब मुलाला नोकरी लावून देऊ, झालं काम. पूजा वगैरे करण्याची गरज नाही. गुरुजी नको, पूजा नको, तयारी नको, असं नाही. प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. आणि तेच इथे आचार्य सांगतायत की तू देवांची जी कार्य आहेत ती तुला व्यवस्थितपणे पार पडली पाहिजे. म्हणजे सगळ्या पूजा, सत्यनारायण पूजा म्हणा, देवीची पूजा म्हणा, नवरात्र म्हणा, गणपती वगैरे अशा सगळ्या पूजा आणि त्याच्याचप्रमाणे म्हणजे कुळधर्म कुळाचार सगळे पाळले पाहिजेत तुला. कुळाला अनुसरून असतात ते. ज्या कुळाला ज्या आचारांचं महत्त्व आहे किंवा ज्या आचारांची आवश्यकता आहे त्याला म्हणतात कुळाचार. आणि ते वंशपरंपरागत पाळत आलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत तुम्ही म्हणाल याला काय अर्थ आहे, याचं उत्तर काय, हे का करायचं, मग आम्हाला कारण सांगा. प्रत्येक कुळाच्या कर्मांनुसार त्यांचं ते दैवत असतं. आणि त्याप्रमाणे त्यांचे कुळधर्म कुळाचार हे त्यांना आखून दिलेले असतात. त्याचप्रमाणे पितरांचे आचार म्हणजे पितरांसाठी केली जाणारी कर्म.
कोणतीही फॅशन, कोणतेही मॉडर्न विचार करून तू देव आणि पितर यांच्या कार्यापासून दूर जाऊ नकोस. अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. आणखीन एक या मंत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माता आणि पिता यांचं महत्त्व कमी होऊ देऊ नकोस. तर ते जो मी सांगितलं त्या दिवशी की खरं तर सांगू का, म्हणजे या विश्वामध्ये व्यक्ती वेगवेगळ्या दिसतात. वेगवेगळ्या नाही आहेत त्या. मात्या पित्यांच्या बाबतीत तर हाच अनुभव आहे. ते व्यक्ती या एकच आहेत. त्याचं कारण आपण जन्माला आलेलो असतो माता पित्यांपासून, तर मटेरियल कॉज तोच आहे. त्यामुळे आपल्या आई वडील आणि आपण एकच आहोत खरं तर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवंताविषयी आपल्या मनात आदर कधी येणार आयुष्यात? आपण पाहिलेली जी आपल्यापेक्षा मोठी आदरणीय माणसं आहेत, त्याच्यात सगळ्यात जवळचे म्हणजे माता पिता. अशी इतर सुद्धा आदरणीय मनुष्य सगळे, त्यांच्याबद्दल जर आपल्या मनात आदर नसेल, गंमत काय आहे माहिती का, मनात आदर नाही, हा भाग खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे मनाला आदर ठेवण्याची सवय नाही. त्यामुळे माता पित्यांचा आदर जर केला नाहीस, माता पित्यांचा आदर केला नाही तर स्वतःचाच आदर केला जाणार नाही. ही काही भीती नाही दाखवलेली, ते शास्त्रच आहे. ते शास्त्र आहे. माता पित्यांचाच अंश आपण आहोत. त्याचा आदर हा राखलाच पाहिजे. त्यांच्या मताला हा मान दिलाच पाहिजे. अशा महत्त्वाच्या गोष्टी आचार्यांनी सांगितलेल्या आहेत. माता पिता आहेत, देवास समान आहेत. त्याचप्रमाणे आणखीन देवासमान कोण आहे तर गुरु. म्हणजे आता इथं तुम्ही म्हणाल गुरुच सांगतायत आणि गुरु देवासमान आहेत असं म्हणतात, म्हणजे स्वतःचं महत्त्व वाढवतायत की काय? तर नाही. गुरु देवासमान आहेत म्हणजे गुरूंची जी शिकवण आहे ती देवासमान मान.
आणि त्याचा उपयोग करून घे. गुरूंची जी शिकवण आहे ती देवासमान मानल्यावर काय होईल, तीच तुझं संरक्षण करेल ऑटोमॅटिक. आणि अतिथी देवो भव, आलेला जो पाहुणा आहे अतिथी असतो तो. म्हणजे तिथी म्हणजे काय, अमुक वेळेस मी येणार आहे असं तो न सांगता येतो, त्याला म्हणायचं अतिथी. पण तरीही त्याचा द्वेष करायचा नाही, त्याचा मनातून सत्कार करायचा, आपल्याकडे आलेल्या लोकांचा मान राखायचा. अशा रीतीचा खूप महत्त्वाचा उपदेश आचार्य शिष्यांना देत आहेत. हा समारोपाचा भाग आहे सगळा. कोणता समारोप? उपनिषदाचा समारोप नाही आहे, तर आचार्यांनी ज्या ज्या विषयांवर शिष्यांना विचार करायला शिकवला त्याचं हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरी जाणाऱ्या शिष्यांना आचार्य विशिष्ट प्रकारची काळजी घ्यायला सांगतात. त्याही पुढे जाऊन ते सांगतात, जीवनामध्ये जी जी कर्म निर्दोष असतील फक्त त्याच कर्मांचं आचरण करायला पाहिजे, इतर कर्मांचं आचरण करू नये. निर्दोष कर्म म्हणजे काय? जी कर्म शरीर, मन आणि बुद्धीला घातक आहेत. शरीराला घातक कर्म आपल्याला माहिती आहे. नको त्या पदार्थांचं सेवन करणं, अवेळे पदार्थांचं सेवन करणं, आणि जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात सेवन करणं, अशी घातक कर्म नको. स्वतःचाच घात आहे ज्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मनाचा घात करणारी कर्म,
मनाचा घात हा षड्विकारांमुळे होतो. काम, क्रोध, लोभ असे षड्विकार ज्या ज्या कर्मामध्ये आहेत ते ते कर्म तू टाळ. कोणत्याही कर्माला घाबरून ते कर्मापासून दूर व्हायचं नाही, पण षड्विकारयुक्त जी कर्म आहेत ती आपण टाळायला पाहिजे. मोहामुळे एखादं कर्म करावं असं वाटतंय. मनाचा घात करणारी कर्म आपण काय करतो. चोरी म्हणजे काय, प्रत्यक्ष पदार्थ किंवा वस्तू चोरायला नको. आजकाल हे फार घडतं. दुसऱ्याचे विचार चोरून ते स्वतःचे विचार आहेत असं दाखवणं, याला सुद्धा चोरी आणि स्वतःचा घात करण्यासारखंच आहे. म्हणून अशी कर्म करू नका. मोठ्यांचा आदर सत्कार न करणं, म्हणजे हे आजकालच्या मुलांना पटणार नाही. त्यात काय आणि यात काय म्हणतील. संवेदनशील मन हवी, म्हणजेच ते कळेल काय आहे ते. त्याचं कारण आहे, मागे हा विषय झाला होता की आपले आई वडील हे तर आहेतच हो, परंतु इतरही जी मोठी माणसं आहेत आपल्या संबंधात येणारी, ते सगळं काय आहे माहिती का, रूपांतरण आहे. आपल्याच पूर्वजांचं रूपांतरण आहे आत्ता दिसणारी व्यक्ती सगळ्या. ते कशात कोण कशामध्ये आपला कोणता नातेवाईक असेल काही सांगता येत नाही. त्यामुळे मोठ्यांचा आदर आणि त्यामुळे आपला घात न करणारी कर्म करायची आहेत. अजून घात न करणारी कर्म मानसिक काय आहेत, आपण विवेकाचा वापर न करणं, हा सुद्धा घातच आहे. अशा रीतीने जी जी कर्म निर्दोष आहेत त्याच फक्त कर्मांचं तू आचरण कर. कोणत्याही कर्मांमध्ये दोष राहता कामा नये. कोणतीही कर्म चुकीची अनवधानाने करता कामा नये. परमेश्वराची सेवा म्हणून केली पाहिजे, त्याच्यात फळाची अपेक्षा करता कामा नये.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन दोषयुक्त कर्म कोणती माहिती आहे का? दुसऱ्याचा द्वेष करणं, दुसऱ्याच्या चुका काढणं. आचार्य संपूर्ण जीवनामध्ये तिथे गुरुकुलामध्ये काय शिकवतात माहिती आहे का? आपण स्वतः मानव आहोत ना या देहातले. ह्याचा अर्थ काय माहिती का? पूर्णपणे दोषयुक्त आहोत आपण स्वतःच. दोषयुक्त असतो मानव. त्यामुळे दुसऱ्यांना दोषासह स्वीकारण्यात काय अडचण आहे आम्हाला? आमच्यातही भरपूर दोष आहेत, तर दुसऱ्यालाही आम्ही दोषांसह स्वीकारू शकत नाही का? आमचं कल्याण करायच्या आधी दुसऱ्यांचं कल्याण आम्ही साधू इच्छितो की ते दोषरहित असायला पाहिजे. भलेही आम्ही दोषयुक्त असलो तरी चालेल. अशा अनेक दृष्टिकोनातून आचार्य त्या शिष्यांना विचार करायला सांगतायत. त्यामुळे अशा वातावरणातून निघून ते जे शिष्य आहेत ते अतिशय तयार होऊन इथनं बाहेर पडतात. आणखीन एक गोष्ट सांगितली महत्वाची, ती म्हणजे आपल्यापेक्षा अतिशय मान्यवर व्यक्ती जर हे करत असतील, आध्यात्मिक ज्ञानावर चर्चा करत असतील, तर मध्ये मध्ये बोलून मला हे जमतं, मला हे माहिती आहे, हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. कारण काय आहे, ज्याचा त्याला मान आहे. म्हणजे दोन अतिशय श्रेष्ठ व्यक्ती, तेवढी त्यांची उपासना झाली आहे आणि त्या अध्यात्म ज्ञानावरती बोलतायत, किंवा दोन आचार्य जे आहेत ते या उपासनेसंबंधी किंवा काही बोलतायत. त्याच्यामध्ये तुटपुंज जे तुझं ज्ञान आहे, अर्ध्या हळकुंडात पिवळा झालेला तू, त्याच्यामध्ये तू बोलू नकोस. फार मोठी चूक आहे ती. याचा अर्थ काय? अजूनही हे गेलेलं नाही आहे. अहंकार जर तुझा अजूनही गेलेला नसेल तर उपयोग काय? किंवा आचार्य काहीतरी सांगतायत, ज्यावेळी आचार्य सांगतात काही ठराविक गोष्टी आध्यात्मिक ज्ञानाच्या, त्यावेळी
फार त्याला महत्त्व असतं. म्हणजे ते काय त्या गोष्टी नुसत्या सांगत नसतात, त्याच्याबरोबर ते तुमच्यात अंगवळणी पडावं, आचरणात यावं, अशा रीतीचा ते आशीर्वाद देत असतात त्याच्याबरोबर. त्यावेळी जर तुम्ही हो हो मला हे माहिती आहे, मी हे वाचलं आहे, मला हे कोणीतरी सांगितलं आहे, मला हे आठवत नव्हतं, असं जर शिष्य म्हणाले, हा एक श्लोक आहे, हा एक मंत्र आहे ह्याच्यामध्ये, येके चास्मत् श्रेयंसो ब्राह्मणः तेषां त्वयासनेन प्रश्वसितव्यम. म्हणजे तू काय केलं पाहिजे माहिती आहे, त्यांना आसन दिलं पाहिजे. प्रत्यक्षात जरी आसन दिलं नाही, त्या आसनावरच आहेत बसलेले, तरी मनामध्ये त्यांना उच्चासन दिलं पाहिजे की हे काहीतरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगतायत. भलेही आपल्याला माहीत असेल, काही माहिती असेल आपल्याला, थोडा अंश त्यातला माहिती असू शकतो, पण पूर्ण ते ऐकून घेऊन, कारण ती तेवढीच गोष्ट नाही आहे, त्याच्यामागे अनेक गोष्टी आहेत आचार्यांच्या आपल्याला सांगण्याच्या. नुसतं आचार्य म्हणजे गुरु आपले एखादं जर गोष्ट सांगत असतील, तर त्यातून ते मनातून त्यांच्या अनेक गोष्टी सांगत असतात. तो तेवढा शब्द नसतो, आणि म्हणून मौन धारण करून ते ऐकू शकतो आपण. ज्यावेळी आचार्य एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा जर आपण असं म्हटलं की होय हे मला माहिती होतं, हे मी आधी पण शिकलो आहे, मी हे वाचलं आहे, तर त्यावेळी ते सांगण्याबरोबर जो आचार्यांचा आशीर्वाद असतो, ते सांगण्याबरोबर जे आचार्यांचा उपदेश असतो, उद्देश असतो, पर्पज असतो, तो कमी होतो आपल्या बाबतीत. आचार्यांचे आशीर्वाद, आचार्यांच्या शुभेच्छा आपण मिळवणं हे शिष्याच्या दृष्टीने त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटी हे शिक्षण संपल्यावर दान देतात ना, श्रद्धया देयम, संपूर्ण श्रद्धेने जे द्यायचं आहे ते संपूर्ण श्रद्धेने. अरे हे नको होतं द्यायला, ते मला तशी गरज होती, अरे थोडंसं द्यायला हवं होतं, असं नाही. अश्रद्धया अदेयम. तुझी जर श्रद्धा नसेल ना, तर तू देऊच नको. अदेयम. दिलं तरी ते न दिल्यासारखंच आहे. श्रिया देयम. श्रिय म्हणजे खूप भरपूर द्यावं. रिया देयम. अतिशय नम्रतेने द्यावं. जरी आपण देणारे असलो तरी ते नम्रतेने द्यावं. मिया देयम म्हणजे सहानुभूती बाळगावी देणाऱ्यासाठी. संविदा देयम. विद म्हणजे जाणणे. अतिशय
ज्ञानपूर्वक द्यावं. अशा दानाच्याही गोष्टी इथे केलेल्या आहेत. महत्त्वाचं आहे हे सगळं जीवनामध्ये. आणि अजून एक दोन तीन मंत्रांमध्ये हा चॅप्टर संपेल. तर आज इथे थांबूया आपण. जरी हे गोष्टी साध्या साध्या वाटत असल्या तरी त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्या दृष्टीने. ज्यावेळी आपण हे ज्ञान घेत असतो, एक साधी गोष्ट आहे, आई वडिलांचा मान राखावा. आपल्याला काय वाटतं की आपण आहोत इथे, मी आहे, मी म्हणजे माझ्या आतच आई वडील आहेत आणि त्यांच्यामुळे हे सगळं मला प्राप्त झालं आहे, जे काय झालं आहे ते. त्यामुळे मनात अतिशय आदराची भावना असायला हवी. आणि हे काही आध्यात्मिक ज्ञान नाही आहे, हे फिजिक्स आहे, सरळ सरळ फिजिक्स आहे. ती सगळी डायरेक्ट व्हायब्रेशन्स आहेत माझ्यामध्ये. म्हणजे काय बघा की मातीपासून माठ बनतो ना, म्हणजे मातीच्या मटेरियलपासून माठ बनतो. इन द सेम वे आई वडिलांपासून, म्हणजे ते सगळं 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 आपल्या जीवनात आई वडिलांचेच आशीर्वाद आहेत. त्यांचेच विचार पुढे कंटिन्यू झाले आहेत आपल्या वतीने. त्याच्यामुळे भयंकर आदर पाहिजे त्यांच्याबद्दल. आणि हे समष्टी पातळीवर काय आहे तर सगळे जे आपले पूर्वज आहेत तेच आहेत इथे आपल्या आजूबाजूला. ही सृष्टी जी आहे ना ती पुन्हा 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 ट्रान्सफॉर्मेशन होऊन तयार झालेली आहे. फक्त एक व्यक्ती दिसत नाही, त्याची दुसरी कोणतरी बनलेली आहे. कधीच काळी ती गेलेली असेल तर ती दुसरी बनली आहे, दुसरी कधी काळी गेली असेल तर ती तिसरी बनली. म्हणजे या जीवनामध्ये, या संसारामध्ये लहान मोठे जे कोणी आहेत माझ्या आजूबाजूला, ते माझ्याशी रिलेटेड जे आहेत ते माझेच वंशज आहेत. हा भाव तिथे पाहिजे. आणि हे सगळं काही लाभतं आहे ते माझे आई वडील, माझे आदरणीय कुटुंब, माझे गुरुजन वर्ग, यांच्यामुळेच आम्हाला सगळं काही लाभतं आहे. असं नम्र भाव असल्याशिवाय आपल्या जीवनात काहीच उतरत नाही. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.